तर आपण आज ॲडेनॉइड्सबद्दल ऐकणार आहोत। तर ॲडेनॉइड्स म्हणजे साधारणपणे तुमच्या घशाच्या वरच्या बाजूला म्हणजे बरोबर नाकाच्या मागे एक मांसाचा गोळा असतो। म्हणजे जसं टॉन्सिल्स असतात जे घशामध्ये असतात तसंच त्याच्या घशाच्या वरच्या बाजूला म्हणजे बरोबर बॅक ऑफ द नोज तुम्हाला ॲडेनॉइड्स सिच्युएटेड असतात। तर हा जो एक्सरे आहे तर याच्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की ॲडेनॉइड्स साधारणपणे कुठे सिच्युएटेड असतात। तर ॲडेनॉइड्स का असतात तर साधारणपणे जी नाकातून आपण हवा घेत असतो त्याच्यामध्ये जे जर्म्स असतात तर ते तिथे ट्रॅप होण्यासाठी ॲडेनॉइड्सचा रोल असतो। तर टॉन्सिल्स आणि ॲडेनॉइड्स दोघंही तुमचं इम्युनिटी वाढवण्याचं काम करत असतात। जेव्हा ॲडेनॉइड्सचं इन्फेक्शन होतं त्या मुलांमध्ये साधारण माउथ ब्रीदिंग सुरू होतं, घसा खवखवतो, नाकातून बोलल्या मुलांमध्ये एअर इन्फेक्शन्स म्हणजे कानाची इन्फेक्शन्स किंवा तोंडातून वारंवार घाणेरडा वास येणे म्हणजे बॅड ब्रेथ, घोरणे आणि नॉइझी ब्रीदिंग असतात किंवा वारंवार सर्दी। ॲडेनॉइड्स हे का सुचतात लक्षात घ्या। ज्यांना सीझनल ॲलर्जी असेल किंवा वातावरण बदललं की ॲलर्जीज होतात, ज्यांना गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स आहे, त्यांना वारंवार ॲसिडिटी होते, केअर सेंटर्समध्ये असतात जे बंद ठिकाणी असतात, अशा मुलांमध्ये ॲडेनॉइड्स हे पटकन सुचतात आणि त्याची लक्षणं दिसून येतात। तर आता ॲडेनॉइड्सवरती सूज आली असेल तर आपण होम रेमेडीज काही करू शकतो का? नक्की करू शकतो। जर का तुम्हाला तसे सिम्पटम्स असतील तर तुम्ही सॉल्ट वॉटरने गार्गल करू शकता, म्हणजेच मिठाच्या पाण्याने गुळण्या घेऊ शकता, थोडंसं मधाचं चाटण देऊ शकता, टाकून कोमट दूध मुलांना देऊ शकता। आणि जर का ह्या गोष्टी करूनही जर का तुमचे ॲडेनॉइड्स कमी नसतील, जर का वारंवार रिपीट होत असतील तर अशा वेळी होमिओपॅथला कन्सल्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची प्रॉपर हिस्ट्री घेऊन ॲडेनॉइड्सला 3 ते 6 महिने आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर ॲडेनॉइड्स हे पूर्णपणे कमी होतात आणि त्यांचं नॉर्मल फंक्शन ते करायला सुरुवात करतात।